आणि आता पाहणार आहोत जगभरात कोरोना संदर्भात नेमकं काय काय घडतंय। जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना इंग्लंडमधून एक आनंदाची बातमी समोर येते। इंग्लंडमधील 70% प्रौढांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचा दावा करण्यात आलाय। 10 पैकी 7 प्रौढांमध्ये कोरोना अँटीबॉडीज सापडल्याचा दावा इंग्लंड प्रशासनाच्या अधिकृत ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने केलाय। 11 एप्रिल पर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे। ब्रिटनच्या अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येनं लसीचा पहिला डोस घेतलाय, तर साधारणपणे 1.5 कोटी जनतेनं लसीचे दोन्ही डोस घेतलेत। याचाच हा परिणाम असल्याचं सांगितलं जातंय। भारतीय बनावटीची कोवॅक्सिन लस कोरोनाच्या B.6.17 व्हेरिएंटवर प्रभावी ठरू शकते असा दावा अमेरिकन संशोधकांनी केलाय। व्हाईट हाऊसचे मुख्य चिकित्सा सल्लागार आणि अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अँथनी फॉसी यांनी हा दावा केलाय। यामुळेच भारतातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण व्हावं असं मत त्यांनी व्यक्त केलंय। भारतातील कोरोनाचा फटका जगातील तेल निर्यातदारांना बसतोय, त्यामुळे इंधनाच्या किमतींवर परिणाम होताना दिसतोय। सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये $1ची घट होताना दिसली। जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार असलेला भारत देश इंधनाची आयात कमी करेल या भीतीनं ही घट झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे। तेल निर्यातदार देशांचा समूह ओपेक कडून तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी आणखी किंमत कमी केली जाऊ शकते। कोरोना प्रतिबंधक अँटीव्हायरल ओरल औषधावर आता फायझर कंपनी संशोधन करते। या संबंधीचं औषध पुढच्या वर्षापर्यंत येऊ शकतं असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय। एक ओरल आणि दुसरी इंजेक्टेबल अशा 2 औषधांवर कंपनीकडून संशोधन सुरू आहे। ओरल औषध घरच्या घरी घेऊन तुम्ही कोरोनावर मात करू शकता असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय। ब्रिटनमध्ये कोरोना लसी संबंधी एक नवीन संशोधन समोर आलंय। ॲस्ट्राझेनेकाचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीमुळे घरातील दुसऱ्या व्यक्तीला कोरोना संक्रमणाचा धोका 50% कमी होतो असा दावा या संशोधनातून करण्यात आलाय। पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे। रशियाची स्पुटनिक लस भारतात आयातीच्या मार्गाने मे महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल असं ही लस आयात आणि उत्पादन करण्याचा परवाना मिळालेल्या रेड्डी लॅबोरेटरीज या हैदराबादच्या कंपनीनं म्हटलंय। रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याकडून ही लस आयात केली जाते। डॉक्टर रेड्डीज कंपनीनं त्यांच्याकडून या लसीच्या 10 कोटी मात्रा वितरित करण्याचा परवाना घेतलाय। नंतर हे प्रमाण 12.5 कोटी करण्यात आलंय। मे अखेरीस ही लस उपलब्ध होईल। रशियानं प्राण्यांसाठीही कोरोनाची लस बनवली आहे। जगातील प्राण्यांसाठीची ही पहिलीच कोरोना लस आहे। 17,000 डोसची पहिली बॅच रशियानं काल बाजारात आणल्याची माहिती तिथल्या कृषी नियंत्रकांनी दिली आहे। कार्नियाको असे या लसीचं नाव आहे। कुत्रा, मांजर, कोल्हा आणि मिंक प्राण्यांमध्ये या लसीमुळे अँटीबॉडीज तयार झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील डिझनीलँड 13 महिन्यांनंतर सुरू होत आहे। सुरुवातीला फक्त कॅलिफोर्नियातील लोकांसाठीच डिझनीलँड उघडलं जाईल। त्यातही मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे। कोरोनातून बाहेर आलोय हे सांगण्यासाठी ही सुरुवात असेल। कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पूर्ण क्षमतेनं सुरू केलं जाईल असं तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलंय। नेपाळची राजधानी काठमांडू आणि भक्तपूर तसंच ललितपूर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले। कोरोनाचा संसर्ग आवाक्याबाहेर गेल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून 12 मेच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू असतील। नेपाळमध्ये बुधवारी 4774 नवे रुग्ण नोंदवले गेलेत। भारतातल्या कोरोना फैलावामुळे अनेक देशांनी भारतासोबतची हवाई सेवा बंद केली आहे। पण अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना मायदेशी नेण्यासाठी विशेष सेवा सुरू केल्यात। एअर इंडिया 11 मे पासून अमेरिकेला थेट 32 विमानांची साप्ताहिक सेवा देणार आहे। सध्या 29 विमानांची साप्ताहिक सेवा सुरू आहे। कोरियन एअरलाइन्स कंपनी आणि आशियाना एअरलाइन्स चार्टर फ्लाइट सेवा सुरू करणार आहेत। भारतानं चीननं दिलेल्या मदतीच्या हातावर अजूनही प्रतिसाद दिलेलाच नाही। पण नियमित होणाऱ्या व्यापाराअंतर्गत चीननं एप्रिल महिन्यात भारताला 26,000 व्हेंटिलेटर्स आणि 3,800 टन औषधं पुरवली आहेत। लिक्विड ऑक्सिजन टँक आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या पुरवठ्याला तिथल्या कस्टम डिपार्टमेंटकडून वेगानं मंजुरी दिली जाते अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे। हा व्यापार कंपन्यांचा आहे आणि यात दोन्ही सरकारांचा काहीही संबंध नाही।
ॲस्ट्राझेनेकाच्या 6,80,00,000 लसींची आतापर्यंत विक्री झाली आहे. प्रत्येकी $4ला एक डोस विकला गेलाय. याची एकूण किंमत $275 दशलक्ष अर्थात 2036 कोटी रुपये इतकी आहे. पहिल्या 3 महिन्यातच एवढी विक्री झाली आहे. $224 दशलक्ष लसी युरोपीय देशांना तर उरलेल्या लसी इतर देशांना विकण्यात आल्या. ॲस्ट्राझेनेकाकडून प्रथमच अशा स्वरूपाची माहिती जाहीर करण्यात आली आहे.